नमस्कार शेतकरी मित्रांनो. आम्ही आलो तर गिरीभाऊच्या शेतामध्ये, कारण सुरुवातीपासूनच आपण ह्या कापसाला सनेज कंपनीच्या प्रोडक्टने आपण ह्याची फवारणी केलेली आहे. तर भाऊनं 3 फवारण्या केल्यात, पहिली, दुसरी, तिसरी. आज भाऊचं कडून आपण जाणून घेऊया की त्यांना काय रिझल्ट आलाय त्यांच्या कपाशीवर. त्यांनी स्वतः सांगतील आपल्याला. भाऊ, ह्या कापसावर आपण 3 फवारण्या झाल्या, तर पहिली फवारणीच्या सनेजचे प्रोडक्ट कोणते कोणते वापरले? सन टिक, हा, सन बूस्ट हा, आणि सन मॅजिक. सन मॅजिक. दुसऱ्या फवारणीला दुसऱ्या फवारला तेच हा. बूस्ट, सन मॅजिक आणि आणि सन टिक आणि नीम ऑइल नंतर, आणि माईल. आणि नंतर नंतर स्ट्रायकर. स्ट्रायकर. तर बघा मित्रांनो, एवढं छान म्हणू लागले भाऊचं मनात हे होतं की शक्य आहे का ही गोष्ट, किंवा रिझल्ट येईलच का, कारण पहिल्यांदाच त्यांनी ऑर्गॅनिकच्या पद्धतीनं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही आलो तर आज गजू भाऊच्या प्लॉटमध्ये, कारण यांना आपण जे कपाशीवर प्रोडक्ट दिले होते त्याचा रिझल्ट पाहूया. त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की कोण्या पद्धतीने त्यांनी रिझल्ट घेतलाय. तर हां, तर तुमचं नाव काय? गजानन लक्ष्मण मोरतळे. हा, तुम्ही बरं तुम्ही ह्या कपाशीवर आता काय काय प्रोडक्ट फवारले मामा, काय काय दिले ते त्यांना? सन मॅजिक, सन बूस्ट, सनस्टिक. सन हा, आता हे तुम्हाला कसं वाटतंय भाऊ कापसावर? काय बरं आहे सध्या कंडिशन चांगला आहे कापसाचं. हा, काय काय तुम्हाला याचं जाणवलं? काय नाही बाका आहे फळफळ तर बरंच लागते. हा, नाही नाही आळी नाही, फुलं पाते. पातळ गळणार सध्या बरं आहे. हा, काय दिसणार सध्या पातळ. ओके ओके, बरं. तुम्ही समाधानी आहेत ह्याच्यावर? तर लास्ट पर्यंत ह्याची आपल्या सनेज कंपनीचीच फवारणी करणार? लास्ट बरं बरं. उठो चलो